महा-डी-बी-टी स्कॉलरशिप तर जेही विद्यार्थी ओपन EWS किंवा SCBC या कास्टमध्ये येत असेल ते विद्यार्थी राजर्षी छत्रपती शाहू महाराज ही स्कॉलरशिप भरू शकतात, ज्यांना EBC स्कॉलरशिप असे सुद्धा म्हणतात। तर फॉर्म कसा भरायचा याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता, या अगोदर आपण व्हिडिओ दिलेला होता जो म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता, ज्यामध्ये ओपन EWS किंवा SCBC जेही विद्यार्थी आहेत त्यांना 60,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप मिळते आणि त्याच विद्यार्थ्यांना जेही त्यांची फी असते कॉलेजची म्हणजे शिक्षण शुल्क हे सुद्धा माफ होते, त्यासाठी विद्यार्थ्यांना भरावं लागते ते म्हणजे EBC स्कॉलरशिप। तर EBC स्कॉलरशिपचा फॉर्म आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण फॉर्म फिलअप कसा करायचा या संदर्भात माहिती घेणार आहे। तर सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना महा-डी-बी-टी स्कॉलरशिप 2025-26 तर या साईटवर व्हिजिट करायची आहे। जो विद्यार्थी प्रथम वर्षाला असेल तो विद्यार्थी सर्वात प्रथम त्यांचे जे अकाउंट आहे हे क्रिएट करून घेणार, म्हणजे ID आणि पासवर्ड रेडी करून घेणार। आणि एखादा विद्यार्थी जर 11वी-12वीला स्कॉलरशिप घेतलेली असेल, त्यांनी जर ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल, त्यांच्याकडे ID आणि पासवर्ड असेल तर तो विद्यार्थी डायरेक्टली लॉग इन करू शकते। ID आणि पासवर्ड नसेल तर फॉरगेटचा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे, इथून तुम्ही फॉरगेट करून तुमचा ID आणि पासवर्ड रिसेट सुद्धा करू शकता। तर सर्वात प्रथम तुम्हाला ID आणि पासवर्ड हा रेडी करून घ्यायचा आहे। त्यानंतर करून घ्यायचं आहे तुम्हाला लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला इयर सिलेक्ट करायचं आहे। तर इथे 25 आणि 26 हे ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला सबमिट करायचं आहे, म्हणजे आपण या वर्षासाठी फॉर्म फिलअप करणार आहे। तर त्यानंतर तुम्हाला करून घ्यायचं आहे तुमचे प्रोफाईल रेडी। तर पहिली स्टेप बघू शकता, यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दिसेल, यामध्ये तुमचे नाव, इथे तुमच्या वडिलांचा नंबर, इथे अनमॅरिड क्लिक करा। त्यानंतर इथे तुमचं रिलिजियन सिख आहे, हिंदू, मुस्लिम, जैन, तर जेही तुमचं रिलिजियन असेल इथे तुम्ही क्लिक करा। अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती फिलअप करून घ्यायची आहे। यामध्ये तुम्ही ईमेल ID सुद्धा टाकू शकता, मोबाईल नंबर सुद्धा तुमचा लिंक करू शकता। तर दोन्ही ईमेल ID आणि मोबाईल नंबर तुम्ही लिंक करा। त्यानंतर अशा प्रकारे यामध्ये वडिलांचा मोबाईल नंबर सुद्धा इन्सर्ट करा, तुमचे नाव 10वीच्या मार्कशीटनुसार इन्सर्ट करा। त्यानंतर इथे बघू शकता तुमची कास्ट जनरल किंवा SCBC असेल तर विद्यार्थी SCBC क्लिक करू शकतात। इथे इन्कम टाका, जेही तुमच्या इन्कम सर्टिफिकेटवर आहे, इन्कम सर्टिफिकेट नंबर टाका, कोणी दिलेला आहे ऑथॉरिटी टाका, इन्कम सर्टिफिकेटची डेट टाका आणि इथे इन्कम सर्टिफिकेट 256 KB आतमध्ये PDF किंवा JPG तुम्ही अपलोड करा। डॉक्युमेंट्स नंबर कसे शोधायचे या संदर्भात एक व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा। कास्ट सर्टिफिकेट नंबर, इन्कम सर्टिफिकेट नंबर, त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट नंबर, संपूर्ण नंबर तुम्ही चेक करू शकता, तो व्हिडिओ बघा आणि तुमचे संपूर्ण जे डाऊट्स आहे हे क्लिअर होऊन जाणार। अशा प्रकारे इन्कम सर्टिफिकेटची इन्फॉर्मेशन फिलअप करून घ्या। त्यानंतर टाकायचं तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट, इथे यस क्लिक करा, इथे सुद्धा यस। त्यानंतर इथे डोमेसाईल सर्टिफिकेट कोणाच्या, इथे सेल्फ। त्यानंतर इथे बघू शकता इथे तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेटचा नंबर, इथे अप्लिकंट नेम टाका म्हणजे तुमचे नाव, कोणी दिलेला आहे तहसीलदार आहे SDO या प्रकारे क्लिक करा। डेट इन्सर्ट करा, कोणत्या तारखेला तुम्ही काढलेला आहे, इथे तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट अपलोड करा 256 KB आतमध्ये JPG किंवा PDF। अशा प्रकारे तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेटची इन्फॉर्मेशन फिलअप करून घ्या। त्यानंतर बघू शकता, त्यानंतर तुम्हाला इथे आधार बँक डिटेल्सबद्दल इथे तुम्ही नो क्लिक करा। त्यानंतर इथे तुमचा बँक अकाउंट नंबर टाका, बँकचा IFSC कोड टाका आणि त्यानंतर सेव्हला क्लिक करा। सेव्ह करायच्या अगोदर एकदा तुम्ही तुमची स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत संपूर्ण इन्फॉर्मेशन चेक करा की आपण टाकलेली इन्फॉर्मेशन ही व्यवस्थित आहे का, डॉक्युमेंट्स नंबर व्यवस्थित आहे का, इन्कम जे आपण टाकलेलं आहे हे व्यवस्थित आहे का। जर संपूर्ण अपडेट, संपूर्ण माहिती जर ओके असेल तर तुम्ही सेव्हला क्लिक करा। त्यानंतर टाकायचा आहे तुम्हाला तुमचा ॲड्रेस। तर पहिले जो ॲड्रेस आहे हा आधारवरचा तुम्हाला दिसून पडेल, जोही तुमच्या आधार कार्डवर आहे। इथे तुम्ही नो क्लिक करून तुमचा नवीन ॲड्रेस ॲड करू शकता जर तुम्हाला ॲड करायचा असेल तर। जर नसेल करायचा तर इथे एसला क्लिक करा, हा ॲड्रेस इथे ॲटोमॅटिकली येऊन जाणार। अशा प्रकारे तुम्ही ॲड्रेसचं जे पेज आहे हे सेव्ह करून घ्या। त्यानंतर बघू शकता इथे तुमच्या वडिलांचे नाव, इथे तुमच्या आईचे नाव, वडील काय करतात, शेतकरी आहे, लेबर आहे, सर्व्हिस आहे, या प्रकारे तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आई काय करते, हाऊसवाईफ आहे किंवा काही वर्क करत असेल त्या प्रकारे तुम्हाला इथे इन्सर्ट करायचं आहे। सॅलरीड, जर सॅलरी मिळत असेल तरच यस करा, अदरवाईज इथे दोन्ही ठिकाणी नो क्लिक करा। जर ॲग्रिकल्चर, लेबर या प्रकारे किंवा बिझनेस जर करत असेल तुमचे वडील तर सॅलरीडला नो क्लिक करा आणि आईच्या याच्यामध्ये हाऊसवाईफ असेल तर तिथे सुद्धा नो क्लिक करा। अशा प्रकारे आई आणि वडिलांची इन्फॉर्मेशन फिलअप करा आणि त्यानंतर सेव्हला क्लिक करा। त्यानंतर बघू शकता, त्यानंतर टाकायचं आहे तुम्हाला करंट एज्युकेशन डिटेल्स, म्हणजे तुम्ही या वर्षी कोणत्या वर्षाला ॲडमिशन घेतली आहे, कोणत्या वर्गाला ॲडमिशन घेतलेली आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला इथे फिलअप करायची आहे। तर बघू शकता इथे तुम्हाला इयर,
इन्स्टिट्यूट स्टेट, त्यानंतर जिल्हा, तालुका, क्वालिफिकेशन लेवल, यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन आहे, अंडर ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, या प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. स्ट्रीम तुमची इंजिनिअरिंग आहे, मॅनेजमेंट आहे, फार्मसी, ॲग्रिकल्चर या प्रकारे सिलेक्ट करावं लागेल. इथे तुम्हाला तुमच्या कॉलेजचे नाव, त्यानंतर कोर्स नेम, कोणत्या वर्षाला शिकत आहे, फर्स्ट इयर आहे, सेकंड इयर आहे, त्यानंतर कोर्स कधी कंप्लीट करणार, अशा प्रकारे यामध्ये दिलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टेप बाय स्टेप फिलअप करून घ्यायची. आणि एखादा विद्यार्थी जर 2025 या वर्षी जर फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतली असेल तर तो विद्यार्थी ॲडमिशन इयर काय टाकेल 2025. समजा एखादा विद्यार्थी सेकंड इयरला असेल म्हणजे रिन्युअल असेल तर तो विद्यार्थी इथे ॲडमिशन कधी घेतली त्याने 2024ला घेतलेली आहे तर तो 2024 क्लिक करेल. 2024नुसार फर्स्ट इयरची संपूर्ण इन्फॉर्मेशन सबमिट करून घेईल आणि त्यानंतर परत तो यावर्षी सेकंड इयर आहे अशा प्रकारे यामध्ये फिलअप करणार आहे. त्यानंतर त्यांचा जो फॉर्म आहे हा रिन्युअल असणार आहे कारण की तो विद्यार्थी सेकंड इयरला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये संपूर्ण माहिती फिलअप करून घ्यायची आहे कारण हे करंट एज्युकेशन आहे. त्यानंतर ॲड करायचं आहे तुम्हाला पास्ट एज्युकेशन. पास्ट एज्युकेशनमध्ये बघू शकता यामध्ये तुम्हाला 10वी म्हणजे SSC आणि HSC अशा प्रकारे संपूर्ण इन्फॉर्मेशन फिलअप करून घ्यायची आहे. बघा यामध्ये तुमचं 10वी सिलेक्ट करा, इथे स्ट्रीम कुठे होतंच तुमचं कॉलेज कुठे आहे महाराष्ट्रामध्ये, तालुका जिल्हा सिलेक्ट करा, इथून तुमचं कॉलेजचं नाव, कोर्स, युनिव्हर्सिटी आहे की स्टेट बोर्ड आहे, CBSE बोर्ड आहे या प्रकारे सिलेक्ट करा. त्यानंतर कोणत्या वर्षी ॲडमिशन घेतली होती आणि कोणत्या वर्षी पास आहे अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती फिलअप करून घ्यायची आहे. 10वीची इन्फॉर्मेशन जर तुम्ही ॲड केली तर तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण मार्क्स टाका आणि इथून व्हॅलिडेट मार्कशीट जर केली तर तुम्हाला डायरेक्टली तुमची डिजिटल मार्कशीट दिसून पडेल. तर डिजिटल मार्कशीटसुद्धा यासाठी व्हॅलिड आहे म्हणजे तुम्हाला अपलोड करायचं काम नाही आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही 10वी ॲड करा, त्यानंतर 12वीसुद्धा सेम टू सेम ॲड करा, इथून तुम्हाला व्हॅलिडेट करावं लागेल आणि तुम्हाला तुमची मार्कशीट दिसून पडेल. ही सुद्धा तुम्ही 10वी आणि 12वी ॲड करा. फर्स्ट इयरचे विद्यार्थी असेल किंवा रिन्युअल विद्यार्थी असेल सुद्धा दोघांनाही 10वी आणि 12वी ॲड करावी लागेल. अशा प्रकारे 10वी आणि 12वी ॲड करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता यामध्ये तुम्हाला सर्वात शेवटी 2 ऑप्शन येणार जे म्हणजे डे स्कॉलर आणि हॉस्टेलर. ज्याही विद्यार्थ्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता ज्यामध्ये 60,000 रुपये स्कॉलरशिप मिळत आहे विद्यार्थ्यांना, ती जर भरायची असेल आणि ही जर स्कॉलरशिप पाहिजे असेल तर तुम्हाला इथे हॉस्टेलर क्लिक करावं लागेल. आणि हॉस्टेलमध्ये जेही तुम्ही ॲग्रीमेंट बनवलेला आहे, नोटरी बनवलेली असेल ती इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे ॲड करायची आहे. जर तुम्हाला डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता ही जर स्कॉलरशिप घ्यायची असेल तर एखाद्या विद्यार्थ्याला जर ती स्कॉलरशिप घ्यायची नाही आहे म्हणजे ज्यामध्ये त्यांना 60,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप मिळणार तर तो विद्यार्थी ते डे स्कॉलर सिलेक्ट करेल. डे स्कॉलर सिलेक्ट केल्यानंतर ही जी स्कॉलरशिप आहे ज्यामध्ये 60,000 रुपये मिळणार ही स्कॉलरशिप तुमच्यासाठी ॲक्टिव्ह होणार नाही. जे हॉस्टेलर सिलेक्ट करेल, कारण जे विद्यार्थी हॉस्टेलला राहत आहे रेंटनी राहत आहे, हॉस्टेलर म्हणजे हॉस्टेलला राहत आहे असं नाही आहे, तुम्ही रेंटनी जरी राहत असेल, रूम करून राहत असेल, घर करून राहत असेल तरीसुद्धा तुम्हाला या स्कॉलरशिपचा लाभ मिळणार आहे 60,000 रुपयावाला. त्यासाठी तुम्हाला इथं हॉस्टेलर क्लिक करावंच लागेल. जेही तुम्ही ॲग्रीमेंट करणार नोटरी 100 रुपयाच्या स्टॅम्पवर वगैरे जेही तुमचं ॲग्रीमेंट असेल कॉलेजनुसार त्या ॲग्रीमेंटवरची जसे की तुमचे नाव, ज्यांच्याकडे भाड्यात राहतात त्यांचे नाव, त्यांचा ॲड्रेस, त्यांचा पिनकोड, डेट ऑफ ॲडमिशन, कोणत्या वर्षीपासून त्यांच्या घरी राहत आहे, कोणत्या तारखेपासून राहत आहे, मेस अवेलेबल आहे का, त्यानंतर रेंट किती आहे तुम्हाला, यामध्ये एका महिन्याचंच रेंट ॲड करायचं आहे आणि त्यांचं ते लेटर आहे ते लेटर तुम्हाला इथे इन्सर्ट करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती फिलअप करून घ्यायची आहे. ते लेटर इथे तुम्हाला 256 KB आतमध्ये PDF JPG तुम्ही अपलोड करू शकता आणि सेव्ह करू शकता. हॉस्टेलरवाले विद्यार्थी हॉस्टेलर क्लिक केल्यानंतरच तुम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता भरू शकता. मी परत सांगतो का बरं, कारण अगोदर विद्यार्थ्यांना असं वाटतं की ह्या डे स्कॉलरमध्ये सबमिट करून देतात, मग डॉक्टर पंजाबराव देशमुखचा जो फॉर्म आहे स्कॉलरशिप आहे ती भरण्यासाठी जातात, ती ॲक्टिव्ह होत नाही कारण यामध्ये आपण ही मिस्टेक करून ठेवतो अशा प्रकारे. आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता फॉर्म कसा भरायचा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण डिटेल्स, संपूर्ण GR, संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. तो व्हिडिओ बघा आणि जेही विद्यार्थी ओपन असेल, EWS असेल, SCBC असेल या योजनेचा लाभ घ्या. तुम्हाला राहणे, खाणे, जेही तुम्हाला पैसे आहे हे टोटली 50,000 ते 60,000 रुपये तुमच्या थेट बँकेमध्ये जमा केले जातात. आणि हा जो फॉर्म आहे हा भरत आहे आपण EBC. तर यामध्ये तुम्हाला कॉलेजची जी 50% जेही तुम्हाला रूलनुसार फी आहे ही सुद्धा माफ होते.
भरपूर सारे विद्यार्थी आहे की आम्ही ओपन आहे, आम्हाला कोणती स्कॉलरशिप मिळत नाही, अशाबद्दल भरपूर सारे विद्यार्थी बोलतात, परंतु त्यांना मिळते, त्यांना माहिती नाही आहे, त्यांना नॉलेज नाही आहे किंवा त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवल्या जात नाही की तुम्हाला स्कॉलरशिप कोणती मिळते. तर अशा प्रकारे या स्कॉलरशिपबद्दल आपण आपल्या चॅनलवर वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतोय की ज्यांना ओपनवाले जे विद्यार्थी त्यांना या योजनेचा लाभ घेता आला पाहिजे, अशाबद्दल ही माहिती आहे. आता यानंतर आपले जे प्रोफाईल आहे हे 100% प्रोफाईल रेडी होऊन जाणार. तर यामध्ये आपले जे 100% प्रोफाईल रेडी झाले तर आपल्याला करायचं आहे आता ते म्हणजे जेही आपली EBC स्कॉलरशिप आहे त्या स्कॉलरशिपला अप्लाय. तर कसं करायचं ते सुद्धा बघणार आहे. यामध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन फिल करा आणि सेव्ह करून घ्या. त्यानंतर बघू शकता आपले जे प्रोफाईल आहे हे 100% रेडी झालेले आहे, म्हणजे आपण संपूर्ण माहिती यामध्ये फिलअप केलेली आहे. त्यानंतर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचं जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता यामध्ये हायर एज्युकेशनचं ऑप्शन आहे. जे विद्यार्थी नॉन प्रोफेशनल असेल, हायर एज्युकेशनला असेल ते विद्यार्थी इथून भरू शकतात. टेक्निकलवाले विद्यार्थी इथे टेक्निकलचं ऑप्शन दिलेलं आहे, इथून भरू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. या ऑप्शनमधून तुम्हाला दोन्ही ऑप्शन उपलब्ध होणार आहे, जसे की राजर्षी छत्रपती शाहू महाराज EBC स्कॉलरशिप, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता, दोन्ही स्कॉलरशिप तुम्हाला इथून अशा प्रकारे ओपन होऊन दिसणार आहे. हायर एज्युकेशन आणि टेक्निकलवाले टेक्निकल एज्युकेशनमधून. तर बघू शकता यामध्ये ही जी पहिली स्कॉलरशिप आहे या स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला फायदा काय आहे, तर तुम्हाला कॉलेजची जी फी असेल ती माफ होते. सेकंडमध्ये तुम्हाला फायदा काय आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुखमध्ये यामध्ये तुम्हाला डायरेक्टली 50,000 ते 60,000 रुपये तुमच्या थेट बँकेमध्ये जमा होतात. अशा प्रकारे दोन्ही स्कॉलरशिप आहे, तुम्ही दोन्हीही भरू शकता. तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की किती फी तुम्हाला माफ होणार आहे. यामध्ये संपूर्ण माहिती तुम्ही रीडसुद्धा करू शकता. तुमच्यासुद्धा स्क्रीनवर अशा प्रकारे माहिती येऊन जाणार. त्यानंतर अप्लाय फॉर दिस स्कीमला जर तुम्ही क्लिक केलं तर आपण या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करणार. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. अगोदर तुम्हाला जर कोणती माहिती रीड करायची असेल तर तुम्ही या पेजवर दिलेली माहिती रीड करा. स्कॉलरशिप किती मिळणार, बेनिफिट्स किती आहे, संपूर्ण माहिती यामध्ये उपलब्ध आहेत. अप्लाय केल्यानंतर बघू शकता यामध्ये रिन्युअल अप्लिकेशन आहे का. जे विद्यार्थी फर्स्ट इयरला असेल ते विद्यार्थी अप्लिकेशनला रिन्यू नो करतील. जे विद्यार्थी सेकंड इयर थर्ड इयरला असेल ज्यांनी मागच्या वर्षी फॉर्म भरलेला आहे तो ID घेऊन तुम्हाला इथे रिन्युअलला येस करायचा. मागच्या फॉर्मचा ID तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा. त्यानंतर तुम्ही अजून कोणते स्टायपंड किंवा कोणती वेगळी स्कॉलरशिप भरता का, इथे नो क्लिक करा. बेनिफिशरी किती आहे, यावर्षी तुमच्या फॅमिलीमधून ही जी स्कॉलरशिप आहे EBC ही किती लोक भरता, इथे क्लिक करा. तुम्ही एकटे असाल तर 1 क्लिक करा, तुमचे बहीण भाऊ असेल 2 जण घेत असेल तर 2 क्लिक करा, कारण 2 यालाच इथे ऑप्शन 2च येणार तुम्हाला. त्यानंतर इथे तुम्हाला एक डिक्लेरेशन फॉर्म अपलोड करायचा आहे. TFWS आहे का असाल तर येस करा, अदरवाईज इथे नो क्लिक करा. EWS सीट तुम्ही ॲडमिशन घेताना EWS सीट घेतलेली आहे का, इथे तुम्हाला येस नोमध्ये आन्सर द्यायचा. आणि इथे उलट आहे बघा, नो अगोदर दिलेला आहे आणि येस शेवटी दिलेला आहे, त्यामुळे विचारपूर्वक इथे येस नोमध्ये क्लिक करा. त्यानंतर नॉन क्रिमिलियर, तर नॉन क्रिमिलियर तुम्हाला लागणार नाही. SCBC जर कास्ट असेल तुमची तर लागेल, जनरल कॅटेगरीला किंवा EWS कॅटेगरीला लागणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती फिलअप करायची. त्यानंतर जो हा डिक्लेरेशन फॉर्म आहे हा सुद्धा आपण दाखवणार आहे की कशा प्रकारे तुम्हाला फिलअप करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे एक प्रतिज्ञापत्र म्हणून फॉर्म आहे. हा फॉर्म जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. इथे तुमच्या वडिलाचे नाव लक्षात असू द्या, हे प्रतिज्ञापत्र तुमच्या फादरचे आहे, तुमचे नाही आहे, फादरचे आहे. इथे वडिलाचे नाव लिहा, इथे राहणार गावाचे नाव, तालुका, जिल्हा, एकूण अपत्य म्हणजे किती बहीण भाऊ आहे तुम्ही तिथे टोटल लिहा, मुलं किती आहे, मुली किती आहे. त्यानंतर इथे तुमचं नाव बघू शकता, इथे हाईच्या ठिकाणी तुमचं नाव पाहिजे आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नाव म्हणजे महाविद्यालयाचे नाव, अभ्यासक्रम जे तुमचं MBA असेल, BE फर्स्ट इयर असेल समथिंग. त्यानंतर इथे स्कॉलरशिपचं नाव जेही आता सांगितलं आपण, राजर्षी छत्रपती शाहू महाराज EBC. त्यानंतर इथे तुमच्या फॅमिलीमधून कोणी स्कॉलरशिप घेत आहे का, घेत असेल तर तिथे तुम्ही नंबरिंग ॲड करू शकता 1-2 म्हणून इथे. आणि जर नसेलच कोणी घेत तर इथे 0 करा, इथे डॅश देऊन द्या. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या. सर्वात काही तुम्हाला सिग्नेचर करायची आहे तुमची, वडिलांची, डेट टाका, प्लेस टाका आणि हे पेज जे तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचं आहे. अशा प्रकारे हे डिक्लेरेशन फॉर्म आहे. कोणते कॉलेज जर राशन कार्ड मागत असेल, कारण भरपूर सारे कॉलेजचे जेही आहेत डिपार्टमेंट ते राशन कार्ड मागतात, तर हा डिक्लेरेशन फॉर्म प्लस राशन कार्ड असं तुम्हाला ॲड करावं लागेल, एकाच डॉक्युमेंटमध्ये अपलोड करायचं. आणि जर राशन कार्ड मागत नसेल तर हेच एक डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता. तर अशा प्रकारे हा डिक्लेरेशन फॉर्म आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या, डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्या आणि
सेव्हला क्लिक करा। सेव्ह केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण फॉर्म तुम्ही एकदा बघू शकता। संपूर्ण फॉर्म बघा, जर संपूर्ण माहिती ओके असेल तर तुम्ही ते चेकबॉक्सला क्लिक करा आणि सबमिट करा। सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म फायनल सबमिट होऊन जाणार। फायनल सबमिट झाल्यानंतर तुम्हाला काढायची फॉर्मची प्रिंट काढा, डॉक्युमेंट्स अटॅच करा आणि आपल्या कॉलेजला सबमिट करा। तर अशा प्रकारे तुम्ही EBC स्कॉलरशिप म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकता। ज्यांनी हॉस्टेलवर क्लिक केलेला आहे, ज्यांनाही डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता भरायचा आहे, ते विद्यार्थी यानंतर डायरेक्टली त्या स्कॉलरशिपला अप्लाय करू शकतात। त्यांना प्रोफाईलमध्ये काही करायची गरज नाही आहे, जर ऑलरेडी त्यांनी संपूर्ण माहिती फिलअप केलेली असेल तर अशा प्रकारे फॉर्म भरा। डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता फॉर्म कसा भरायचा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा आणि आपला फॉर्म फिलअप करा। महाडीबीटी स्कॉलरशिप किंवा अजूनही ज्याही प्रायव्हेट किंवा वेगळ्या स्कॉलरशिप असतात त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर दिली जात असतात। तर संपूर्ण माहिती मिळण्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।